जने अगं ए जने अगं हायस का खपलीस कुठं? अगं ए जने अगं ये की बाहेर. कशाला वराडतीस ग? तुझ्या वाड्यात डॉक्टर कडे येऊन गेली ते बी कळलं नाही तुला. कुठे गेलतीस? मी गेली होती मसनात, पण मला आधी सांग तू त्या कंपाऊंडर कडे कशाला आली होती ग? का तुला काय बाकीचं डॉक्टर मिळालेत होय? का ग, त्या डॉक्टर मध्ये काय खराबी आहे? तुझी एवढी काळजी करतो त्यो तरी बी खार खातीस तू त्याच्यावर. कारण मला माहितीये त्याचं खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं. ते सगळ्यांना भुलविल पण मी नाही भुलणार त्याला. तुझी एवढी काळजी करतो त्यो, त्यात बोलवायचं काय असतंय ग? कारण ह्याच्या माग बी मुडद्याचा काहीतरी डाव असणार आहे. म्हणून अगदी मरायला लागलीस ना तर त्याच्याकडे जाऊ नको, नाही तर जीव घेईल तुझा. माझ्या जीवाचं राहू द्या, वाई स्वतःच्या जीवाची काळजी घे. उगा लोकाच्या भानगडीत ना खूपस जाऊ नकोस. पोलिसांनी एकदा तुझी चूक माफ केल्या, सारखं सारखं करत नाहीत ते. असं येड्यावानी बडबडायला लागलीस ना तर येड्याच्या इस्पितळात दाखल करतील तुला, मग कळल. ए मला येड्याच्या इस्पितळात टाकणारी माणसं अजून जन्माला यायच्यात. त्याचं मडच बसवीन तिथं आणि हे तुला चांगलं ठाऊक आहे. पण काय ग अशी एकदम माझी एवढी काळजी असल्यागत का करायला लागली? अगं तुझी पहिल्यापासूनच काळजी आहे मला. आता माझ्या ध्यानात आलं तू अशी का बोलतीस. त्या कंपाऊंडर कडे जाऊन आलीस नाही का, त्यानेच माझ्या विरोधात तुझं कान भरलं असत्याल. त्याची मोडली किरडी, त्याचं मड गेलं मसनात, माझ्या विरोधात माणसांना भडकावतोय. वय सरे, तुला समजवायचं म्हणजे ना स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा आहे बघ. तू घे तुझ्या पायावर धोंडा मारून. त्या कंपाऊंडरनी माझ्या नादाला लागावत ना, त्याच्या डोक्यात धोंडा घातला ना तर बघ माझ्या विरोधात माणसं भडकावतोय. वय त्याची किरडी ढासाळली, त्याच्या पालखीचा धूर निघाला, त्याच्या मुडदा बशिवला, त्याला घातलं नेऊन डबऱ्यात, त्याच्या किरडीचा मोडला बांबू, त्याला चांगला नेऊन बघ मसनातच. आता त्याचं मड गाडते का नाही बघच तू, त्याला दाखवतेच बघ मी. आता अशी तशी मी गप बसणार नाही. डिंपल, ए डिंपल, डिंपल, ए डिंपल. काय ग मम्मी? एवढ्या कपड्यांच्या घड्या घाल आणि एवढं झालं ना ते मनीषा बहिणींकडनं गायचं तूप घेऊन ये. मम्मी मी किती वेळा सांगितले असली कामं करणार नाही, मला दवाखान्यात काम आहे. काय असतं ग सारखं दवाखान्यात? हा का डॉक्टरांशिवाय करमत नाही? मम्मी असं काय बोलतेस? मग काय बोलू, वाईस भान ठेवून बाकी. हा पुरीच्या जातीनं मर्यादित राहावं. बाईची जात आणि काचेचं भांड सारखं असतंय, एकदा तडा गेला की पुन्हा नीट होत नाही. मम्मी वाईस समजेल असं बोलशील का? हजारदा बोलून झालंय माझं, पण तुझ्या डोक्यात शिरत नाही ना. कितीदा सांगितलं डॉक्टरांसोबत कामाशी काम ठेव. हा तिथं सारखं थांबायची गरज नाही, पण नाही, जेव्हा बघाव तेव्हा तिथंच असतीस. मम्मी काय चाललंय तुझं? सारखं म्हणतेस कामाशी काम ठेव, कामाशी काम ठेव. मी कामाशी कामच ठेवते, तेवढी अक्कल आहे मला. मला दवाखान्यात काम असतात ना म्हणून जाते. आणि डॉक्टरांना मला काही काम सांगायचं असेल तर ते घरात येतील का बोलवायला? मला कळतं कोणाशी कसं वागायचं. प्रत्येक वेळेस तू सांगायची गरज नाही मला. डिंपल, ए डिंपल, डिंपल थांब. काय ग, काय झालं? का भडकली एवढी? जाऊन विचारा तुम्हीच. काही इप्रीत घडायच्यात आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. बघितलं ना कशी चुरू चुरू बोलून गेली ती. काय तर चालू असल्याशिवाय ती एवढी उरकणार आहे होय? ती काय नाही, तुम्ही तिच्यासाठी पोरग हुडकायला लागा. काय बोलतीस तू ही? तुला तिच्या लग्नाची काय घाई झाली? काहीतरी मनाला लावून घेतीस बघ. हे बघ, डिंपलवर माझा विश्वास आहे, ते असं काय बी वागणार नाही. तुमचा विश्वास ठेवा तुमच्यापाशी. मी डोळ्यात बघतीया, हा समजा दिसतंय मला. आणि आज तरी एवढा आवाज चढून बोलल्यावर ना मला खात्रीच पटली आहे. ती काय नाही, तुम्ही तिच्यासाठी मुलगा शोधायला लागा, म्हणजे महिन्या 6 महिन्यात जमल. एकदाच उरकून टाकू. होय बघ तू. नुसतं बघाच, काय करू नका. हा तुमच्याच्यानं काय होणार नाही ना, ते दिसतंय मला. बर, मला जरा वाईज पाणी आणून दे की. घ्या आपल्या आपल्या हाताना.
विठ्ठल, तू कधी आलास? काय रे, असं का बघतोस? चॉकलेट हवे? अरे रागात का बघतोयस? विठ्ठल, काय झालंय? रागात का बघतोयस? तुला मंजू बद्दल काही कळलंय का? अरे काय करतोस तू विठ्ठल? हे विठ्ठल, डॉक्टर, विठ्ठल असं का निघून गेला? तुम्ही काय बोलले का त्याला? अरे मी कशाला काय बोलेन? मग तो रागात असं का बघून गेला? मी काय गावातल्या कुठल्याच लोकांनी त्याला असं रागात बघितलं नाही. जेव्हा बघाव तेव्हा हसतच असतो. मग असं अचानक त्याला रागात बघायला काय झालंय? विठ्ठलला अशुभाची चाहूल लागते म्हणतात. त्याला नक्कीच काहीतरी कळलंय. पण काय, मी मंजूला मारल्याचं तर कळलं नाहीये ना त्याला. मला विठ्ठलला भेटावंच लागेल. त्याच्याशी काय झालं ते बोलावंच लागेल. डॉक्टर, डॉक्टर, अहो कुठं लक्ष आहे तुमचं? काय झालंय तुम्हाला? काय नाही. डिंपल, मला चहा घेऊन येतेस का? वय आणते की. आतापर्यंत यायला हवे होते ते, अजून कसे नाही आले काय माहिती. कामात असतील कसला तरी. तुम्हाला काम असेल तर तुम्ही जा, मी बोलतो त्यांच्याशी. मला कसलं आलंय काम? रेश्मा गेली आणि माझं सगळंच गेलं. मला वाटत असेल मी सतत रेश्मा रेश्मा का करतोय, पण खरं सांगू अमर, मला आवडतं आठवणींमध्ये रमायला. माणसाला भूतकाळात नाही जात आहेत, पण आठवणी आहेत ना, त्यांच्या सोबतीने जगायचंय मला. तिच्यासोबत वेळ घालवायचा, तिला स्वतःच्या जवळ ठेवायचं. या ना सर, बसा. नाही असू द्या. काय झालं एवढं तातडीने बोलावलं मला? इन्स्पेक्टर, मंजूविषयी बोलायचं होतं. आम्हाला संशय आहे की मंजूचा अपघात नाही तर घातपात आहे. असं का वाटतंय तुम्हाला? कारण मंजू खूप अलर्ट राहून सगळी कामं करायची. ती अजिबात वेंधळी नव्हती. त्या दिवशी सुद्धा गॅस लीक नव्हता झाला. कारण तसं असतं तर मला वास आला असता. मी 24 तास घरी असतो. साहेब, गावात अचानक अशा घटना कशा घडतायत तेच कळत नाही. याच्या मागे नक्कीच कुणाचा तरी हात आहे. कुणीतरी आहे जो सगळ्यांचा विश्वास जिंकून त्यांचा विश्वासघात करतो. आम्हाला हीच शंका आहे. तुमचा कोणावर संशय आहे का? नाही. बरं मला सांगा, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? तुमच्या घरात तुमच्या दोघांव्यतिरिक्त अजून कोण कोण आलं होतं? नाही, नेहमीसारखं मंजू जमिनीच्या कागदपत्रांवर तुमची सही हवी होती. एकदा का सही झाली की मी मोकळा.
इथे चल येऊ मी. थँक्यू. चल येऊ मी. हो काळजी घ्या. डॉक्टर, ते इथे किती वेळ होते? डॉक्टर त्यांनी सही घेतली माझी आणि लगेच गेले. आणि तेवढ्यात मंजू आली. आपल्याला आज रात्री सगळे पैसे मिळणार आहेत. उद्यापासून आपलं आयुष्य बदलणार आहे. मग आपण सेलिब्रेट करूया. चहा पार्टी करू. मस्त गरमागरम चहा कर आपल्यासाठी. ठीक आहे करते. ठीक आहे, मी निघतो. काही मदत लागली तर कळवतो. काळजी करू नका. मी चौकशी केल्याशिवाय असं शांत बसणार नाहीये. आणि खरंच यामध्ये जर कोणाचा हात असेल त्याला सोडणार नाहीये मी. काळजी घ्या. चला येतो. बसा. नुसतं डोक्याला हात लावून बसा. नाही नाही म्हणत तो टोना सुधारला, पण तुमच्यात काही फरक पडन झालाय. अहो असं घरात बसून डोक्याला हात लावून पोरग मिळणार आहे का? बस बाहेर पडा की. नाही नाही, बाहेर बाजारच भरलाय लग्नाला उतावळ्या अशा पोरांचा. काय बोलतीस मंगल तू? हा, आई बरोबर राहून राहून तिच्यासारखी वागायला लागलीस. त्यांच्यासारखंच वागायला पाहिजे. त्याच्याशिवाय सुधीवर येणार नाही तुम्ही तुमची लेख. तुम्ही जर तिच्यासाठी पोरग बघितलं नाही ना, तर मी जो दिसल त्याच्याशी लगीन लावून देईन. जा मंगल, असं डोक्यात राग घालून तिच्या आयुष्याची माती करायची ग तुला? मी सवतीची होती म्हणून मम्मी माझ्याशी असं वागली असं म्हणत आयुष्यभर कोसलती तुला. नुसता जीवाला घोर लावलाय पोरीनं. ती काय नाही, मी बोलते डॉक्टरांशी. तुमच्याच्यानं तर काय व्हायचं नाही. रोज एक एक कारण देत बसाल मला. आणि असं बी काही वाईट वंगाळ झालं तर मलाच निस्तरायला लागल. आणि तेव्हा बी लोक हेच म्हणतील सवतीची होती म्हणून ध्यान नाही दिलं. हा, ती काय नाही, मी बोलते डॉक्टरांशी. थांब मंगल, असं काय येड्याने वागतेस तू? तुला सांगितलं ना मी, डॉक्टरांना वाईट वाटणार नाही अशा भाषेत बोलतो मी त्यांच्याशी. मी आधी तसंच बोलते. मला माहिती आहे तू जरा, तू बोलायला जाशील एक आणि बोलशील एक. तुला माहिती आहे ना, मंजूमुळं 2दा डॉक्टर वाडा सोडून निघालं होतं. आता जर परत निघालं तर किती महागात पडेल आपल्याला. नको तेव्हा तू आईला समजून सांगत असते की डॉक्टरांशी नीट बोला. मग आता काय झालं? डॉक्टर जर खरंच रागावून निघून गेले ना, तर लोकांपुढे हात पसरायची पाळी येईल आपल्याला. ठीक आहे, मी नाही बोलत, तुम्हीच बोला डॉक्टरांशी. पण लवकर बोला. तुम्ही जर अशी चाल ढकल केली ना, तर मी आज सरळ जाऊन बोलीन त्यांच्याशी. मग होते काय व्हायचंय ती. नाम्या, अरे इथं बसलायस वैर माकडा. अख्ख्या गावात ओळखतोय तुला मी. इथं बसलायस वय. मॉल बंद ठेवलायस का? लॉटरी लागली वय तुला? अरे तुला विचारतोय मी, खरं खरं सांग ना, तर दातच पाडीन. मनच लागणं झालं रे बजा कशात. सारखा भास होतोय मंजूचा. असं वाटतंय की कुठून तरी येईल. मला म्हणाल नामू, मला सायकलवरून
वाड्यात सोड. तिचा क्लासचा टाइम जरी झाला ना तरी डोळ्यातून पाणी येतंय बघ. अरे नाम्या, तुला काय वाटतं रे? मला काय कळत नाही. पण ही समज इसरून आपल्याला पुढे सरकाय नको का आता? ते सगळं कळतंय रे बजा. मी मंजूच्या नवऱ्याला समजवतोय, पण मला कसा समजवू तेच मला कळत नाही झालं. आता तूच मला सांग, हा? तू जर असं तुझं दुकान बंद ठेवलं तर ती मंजूला आवडणार आहे का? नाही आवडणार तिला. ती एकदा ओरडली होती माझ्यावर. ओरडली होती ना? अरे मग तिला ज्या गोष्टीमध्ये आनंद वाटेल तसं आपण वागलं पाहिजे का नाही? नाम्या, अरे मंजू कुठे बी गेली नाही बघ. ती हितच आहे आपल्या संग. हो, हितनं कुठनं ते आपल्याकडे बघत असेल ते. आता तिला आवडणार नाही असं वागून तिला दुःख देणार आहेस का तू? आणि आता राहिला प्रश्न, तुला नामू म्हणून हाक मारायचा. अरे मी कशासाठी आहे? हा, मी मारत जाईन की तुला हाक. नामू, डोळं पुस बघू आता. ठीक आहे, मी मॉल उघडतो, पण या काठीवर. तू अजिबात मला नामू बिमू बोलायचं नाही. हा, नामू फक्त मला मंजूच बोलेल. तिचाच अधिकार होता. तिच्याच तोंडून शोभत ते. तू नाम्याच म्हणायचं. हा, भले शाबास. अरे माझ्या भावा, अरे दोस्ता लगा. अरे गडी. चल दुकान उघडतो तुझं. हा. तीनशे. हे घ्या चहा. थँक्यू. अरे इन्स्पेक्टर साहेब बसा ना. काय होतंय? मी चेक करून घेण्यासाठी नाही आलोय, चौकशीसाठी आलो. बोला, काय मदत करू शकतो तुमची? आम्हाला असं कळलंय की मंजूचा अपघात होण्यापूर्वी तुम्ही तिच्या घरी गेला होतात. नाही, त्या दिवशी डॉक्टर कुठेच नव्हते गेले, इथंच होते. तुला विचारलंय का मी? नाही ना? ज्याला प्रश्न विचारला त्याच्याकडून उत्तर हवंय मला. बोला डॉक्टर. हो, गेलो होतो मी त्यांच्या घरी. त्यांच्यासोबत माझा जमिनीचा व्यवहार चालू होता. मंजुळाच्या मिस्टरांची सही हवी होती कागदपत्रांवर. सही घेण्यासाठी गेलो होतो. सही घेतली आणि लगेच आलो. म्हणजे ज्यावेळी हा काही सगळा प्रकार झालाय त्यावेळी मी वाड्यावरच होतो. तुम्हाला एक खोटं वाटत असेल तर तुम्ही डिंपलला विचारा किंवा वाड्यातल्या कुठल्याही माणसाला विचारू शकता. सुरेश बापूंचा खून झाला तेव्हा सुद्धा लोकांनी तुम्हाला तिथे बघितलं होतं? नाही, त्याच वेळी नाही. त्याच्या काही वेळ आधी, 2-3 दिवस आधी. आणि मी तिथे का गेलो होतो हे तुम्हाला त्याच वेळी मी खरं खरं सांगितलंय. मला संशय आहे की हा खून जमिनीच्या व्यवहारातूनच झालेला आहे. असू शकतो. तुम्ही संजूला का नाही विचारत? संजूची चौकशी करा. म्हणजे संजूलाही त्या जमिनीत खूप इंटरेस्ट होता आणि संजूची आणि मंजूची त्या जमिनीवरतून काहीतरी भांडणं झाली होती ऐकण्यात आलं होतं माझ्या. हे तर नवीनच माहिती मिळते मला. तुम्ही हवं तर बजाला नाम्याला विचारू शकता, खात्री करून घेऊ शकता. तिथं करावीच लागेल. थँक्यू. तुम्ही दिलेली माहिती या केसमध्ये उपयोगी ठरू शकते असं दिसतंय. अहो साहेब, थँक्यू काय म्हणताय? लवकरात लवकर खुन्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला वाटेल ती मदत करायला मी तयार आहे. तुम्हाला कसं माहिती मंजूचा खून झाला? मी मंजूचा नाही म्हणालो, सुरेश पाटलांचा खून असं म्हणतोय मी. लवकरच त्या खुन्यापर्यंत पोहोचूया. चला.
येतो.